न्यू इंग्लिश स्कूल आकाशीनगर तालुका कराड येथे 76वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सुनील शिंगणापूरकर साहेब यांच्या तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा हमारा। मैं ऐसी प्रतिज्ञा घेतो की हा राष्ट्रध्वज ज्या भारतीय जनतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे त्या गणराज्याशी मी एकनिष्ठ राहील। जो भडकत आहे आपल्याशी तो काहीतरी बोलत आहे, तिरंग्याच्या रंगात आपण रंगू चला, शौर्य शांती समृद्धीची वाट धरू चला। ध्वजारोहणासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना मी स्थानबद्ध होण्याची विनंती करते। यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे होतील आणि एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम होईल। मिट्टी नहीं, हमारे सभी रहा दुश्मन जोड़े, जहाँ हमारा रहस्य अटका हिंदुस्तान हमारा, हमारे रहस्य अटका हिंदुस्तान हमारे। सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन सर्वप्रथम आपल्याला गणतंत्र दिनानिमित्त आमच्या महान And all dear my friends, my name is Surya Hajimal Sheikh. I am studying in 8th class. Today is 26th January. We are celebrating Republic Day. As such, I wish you all a very happy Republic Day. Republic Day is national festival of India. On this day, the Constitution of Good morning to all my respected principal, teachers and all my dear friends. My name is Pranjali Sridhar Sawant. I am studying in 9th standard. Today I am going to speak about Indian Republic Day. Today we are celebrating 76th Republic Day, marking the adoption of our Indian Constitution. This day reminds us the sacrifices and vision of our great leaders like Dr. Babasaheb Ambedkar. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत। ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे, भाषणं तुमची चांगली झालेली आहेत। छोटीशी संख्या असणारे हे हायस्कूल आज गरुड झेप घेत आहे, संख्या वाढत चाललेली आहे। सर्व परिसर भौतिक सुविधा उत्तम प्रकारच्या या ठिकाणी आहेत, त्यामुळे मुलांना आता इथं मुळा लागलेला आहे। 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आपण का साजरा करतो? 26 जानेवारी 1949 साली ही घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली 26 जानेवारी। सगळ्यांना नमस्कार। शिवस्पर्शानं पावन झालेला वैभवशाली देण्याचा वारसा जपणारा आणि आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणारा आगाशिव डोंगर आणि या आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य आणि गोंगाटापासून दूर असलेलं आपले सुंदर असे हे विद्यालय आणि या विद्यालयामध्ये आज प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अतिशय आनंदामध्ये
आणि हृदयस्पर्श असा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या सोहळ्यासाठी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तर त्या सर्वांना मी प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दलही त्यांचं स्वागतही करतो आणि आभारही मानतो. आता जसं पाहिलं तर वीरांच्या बलिदानातून आणि शूरांच्या पराक्रमातून आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळालं, परंतु केवळ स्वातंत्र्य मिळून उपयोगाचं नाही. स्वातंत्र्य झाला म्हणजे सर्व काही मिळालं असं होत नाही. कारण आपल्या देशामध्ये प्रचंड विविधता आहे. भाषा वेगळे, धर्म वेगळे, जाती वेगळे, प्रांत वेगळे, आहार वेगळे, विहार वेगळे आणि हा संपूर्ण देश एकत्रितपणे ठेवणं, त्याची एकात्मता जपणं हे अतिशय कठीण असं काम होतं. आणि त्यासाठी कुठेतरी नियमावली असली पाहिजे, काहीतरी नियम असले पाहिजे, शिस्त असली पाहिजे. आणि या दृष्टीनं तसं पाहिलं तर म्हटलं जातं की लेखणी तर सगळ्याच्या हातात असते, परंतु राज्यघटना लिहिण्याची ताकद फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्येच होती. आणि त्यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीनं त्यांनी ही राज्यघटना लिहिली की जी सर्वसमावेशक होती. संपूर्ण देशाची एकात्मता टिकेल, सगळा देश एकत्रितपणे राहील या पद्धतीनं ही राज्यघटना लिहिली गेली. आणि ही राज्यघटना आजपासून त्याची अंमलबजावणी झाली. म्हणून हा सोहळा जो आहे तो आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या देशभर आपण अतिशय उल्हासामध्ये साजरा करत आहोत. आता तसं पाहिलं तर या राज्यघटनेने पण आपल्याला खूप काही दिलंय, हक्क दिले, परंतु हक्कासाठी आपण किती भांडतो सांगा. तो माझा हक्क आहे, ते मिळालंच पाहिजे. परंतु या घटनेनं आपल्यावरची काही जबाबदारी टाकलेली, जबाबदारी घेत असताना मात्र आपण मागे सरतो. हे असं होता कामा नये. आपला देश जर प्रजासत्ताक व्हायचा असेल, महासत्ताक व्हायचा असेल तर प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये पहिले राष्ट्र असलं पाहिजे आणि नंतर बाकीचं असलं पाहिजे. या भावनेनं आपण सर्वजण या देशाप्रती वागलो तर निश्चितपणे हा देश जगामध्ये सर्वोत्कृष्ट देश होईल यात शंका नाही. तसा हे आपलं आगाशीनगरमध्ये एकमेव 100% अनुदानित असलेलं आपलं एक विद्यालय. आणि या विद्यालयामध्ये आम्ही अतिशय प्रामाणिकपणे गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या मुलांसाठी अतिशय चांगली संधी आम्ही निर्माण केलेली आहे. आणि निरपेक्ष वतीनं, निसर्ग वतीनं आम्ही कार्यरत आहोत. जास्तीत जास्त त्या गोरगरिबांच्या मुलातून खूप काही मुलं चांगली घडावीत आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते खूप चांगलं व्हावं या दृष्टीनं आम्ही नवीन पॅटर्न सुद्धा राबवत आहोत. आणि आपली सगळ्यांची साथ आम्हाला निश्चितपणे मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. म्हणून एकदा सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम सर्वांना
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला। या दिनानिमित्त उपस्थित असणारे पालक, माजी शिक्षक, उद्योजक, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याचप्रमाणे या ठिकाणी मुलांसाठी खाऊ जो आहे तो समर्थ संदीप लगडे, त्याचप्रमाणे आनंदराव चव्हाण यांनी चॉकलेटचे पुढे आणले आहेत। नूर मोहम्मद शेख यांनी सुद्धा चॉकलेटचा पुढे दिला आहे। त्याचप्रमाणे गोडसे यांनी 5 किलो जिलेबी दिले आहे। साठे यांनी चॉकलेट दिले आहे। त्याचप्रमाणे इंगणापूरकर साहेब यांनी पेढे, चिवडा व इतर खाऊ दिले आहे। त्याबद्दल त्यांचं शाळेच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो। या ठिकाणी